पॉझिटिव्ह वर्क डन ॲट वॅरिंग प्रेशर. पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे काय? वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. तेव्हा काय होते? गॅस एक्सपांड होते. गॅसचं काय होते? एक्सपान्शन होते. इकडं व्हॉल्यूम आहे, हे व्हॉल्यूमचे ॲक्सिस आहे, हे प्रेशरचे ॲक्सिस आहे. सपोज हे स्टेट 1 आहे, काही ना काही प्रोसिजर होऊन स्टेट 2, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट. इनिशियल स्टेटचे थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स आहेत V1, P1, V2, P2. एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे म्हणून आधी व्हॉल्यूमचा कोऑर्डिनेट लिहिलो मी. वाय ॲक्सिसवर प्रेशर आहे, नंतर प्रेशरचे कोऑर्डिनेट्स लिहिलो. सुरूला व्हॉल्यूम V1 होती, काही वेळानंतर V2 झाली. म्हणजे काय झालंय? सिस्टम एक्सपांड झालाय. मग एक्सपान्शन होते वेळेस प्रेशर आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतात. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर प्रेशर सुरूला P1 होता, तर प्रेशर काय झालंय? डिक्रीज झालंय. फायनल प्रेशर इनिशियल प्रेशरपेक्षा लहान आहे, लक्षात असू द्या. वर्क डन इथं ग्रेटर देन 0 आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय येते? V12 V2. इथं व्हॉल्यूम V1 V2 कन्सिडर केलो. इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम V2, म्हणून V12 V2 PdV ग्रेटर देन 0 येते. P मी इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवू शकत नाही, कारण प्रेशर काय आहे? व्हॅरिंग प्रेशर आहे, लक्षात असू द्या. Here volume of the gas किंवा gas expands लिहू आपण. Here the gas expands, that is volume of the gas increases and pressure decreases. आणि जेव्हा गॅसची व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि तुम्हालाही माहित आहे वर्क इज डन बाय द सिस्टम होते, तेव्हा वर्क डन काय राहते? पॉझिटिव्ह राहते, ग्रेटर देन 0. वर्क डन इज पॉझिटिव्ह. वर्क डन इज पॉझिटिव्ह. त्यानंतर सेकंड केस, नेगेटिव्ह वर्क डन at varying pressure. नेगेटिव्ह वर्क डन ॲट वॅरिंग प्रेशर. लक्षात असू द्या, वर्क डन नेगेटिव्ह कधी राहते? जेव्हा गॅसचं कॉम्प्रेशन होते. गॅसचं कॉम्प्रेशन होते याचा अर्थ गॅसची व्हॉल्यूम डिक्रीज होते. जेव्हा गॅसची व्हॉल्यूम डिक्रीज होते, प्रेशर आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. व्हॉल्यूम डिक्रीज झाली तर सायमल्टेनियसली प्रेशर काय होते? इन्क्रीज होते आणि वर्क डन नेगेटिव्ह. इथं प्रोसेस असं व्हायला 1 to 2. मी इथं ग्राफ कशाच प्रकारे काढतो, पण प्रोसेस रिव्हर्स होते. हे व्हॉल्यूम ॲक्सिस आहे, हे प्रेशर ॲक्सिस आहे. ह्या ॲरोकडे लक्ष द्या. पहिलं इनिशियल स्टेट 1 to 2 असं चालला होता. आता इनिशियल स्टेट 1 इथं आहे, फायनल स्टेट 2 इथं आहे. हे आहे इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम, फायनल प्रेशर. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आहेत. वर्क डनचा फॉर्म्युला, इथं वर्क डन जे होते नेगेटिव्ह होते. इंटिग्रल येईल V1 to V2 PdV लेस देन 0 येते. काय येते तुम्हालाही माहित होईलच आता.
हे आहे इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला माहीतच आहे इकडचे व्हॅल्यूज लहान राहतात. V1 पेक्षा V2 लहान आहे म्हणजे काय झालंय, गॅस कॉम्प्रेस झालंय आणि सायमल्टेनियसली प्रेशर काय झालंय, ते P1 लहान आहे आणि P2 मोठा आहे म्हणजे प्रेशर इन्क्रीज झालंय. हिअर द गॅस compresses, that is volume of gas decreases and pressure increases work done is negative. कारण वर्क डन बाय द सिस्टम नाही, तर वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. जर तुम्ही पिस्टनचा एक पॉईंट जर ऍड केल्या, मी इथं जास्त डिटेलमध्ये चालू नाही, ऑलरेडी ते पिस्टनचं वगैरे माहीतच आहे तुम्हाला. सपोज हे सिलेंडर आहे, हे पिस्टन आहे. गॅस एक्सपांड जेव्हा होते पिस्टन आउटवर्ड्स मूव्ह करते. पिस्टन जेव्हा आउटवर्ड्स मूव्ह करते तेव्हा गॅस एक्सपांड होते आणि पिस्टन जेव्हा इनवर्ड्स मूव्ह करते तेव्हा गॅस काय होते, कॉम्प्रेस. ते पण पॉईंट जर ऍड करू शकता इथं. इथं काय होते, पिस्टन मूव्ह आउटवर्ड, इथं पिस्टन मूव्ह इनवर्ड. एक्सपान्शनसाठी पिस्टन मूव्ह आउटवर्ड, कॉम्प्रेशनसाठी पिस्टन मूव्ह इनवर्ड. ते पॉईंट ऍड करू शकता. चला लिहून घ्या. Positive work done at constant pressure. Positive work done at constant pressure. प्रेशर कॉन्स्टंट आहे, फक्त व्हॉल्यूम बदलायले तेव्हा ग्राफ काय येते, स्ट्रेट लाईन येते. सपोज इनिशियल व्हॉल्यूम हे आहे V1, फायनल व्हॉल्यूम V2. हे स्टेट 1, स्टेट 2, V1 P, V2 P, V1 P, V2 P. Here गॅसचं एक्सपान्शन व्हायलंय, बट कसं व्हायलंय, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हिअर गॅस एक्सपांड व्हायला याचा अर्थ काय, पिस्टन आउटवर्ड मूव्ह करते. पिस्टन मूव्ह आउटवर्ड, गॅस एक्सपांड, दॅट इज volume of gas increases at constant pressure. या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. तुम्हाला जर वर्क डनचा फॉर्म्युला इथं लिहायचा असेल, वर्क डन येते इथं इंटिग्रेशन ऑफ
V1 to V2 PdV, पण प्रेशर कॉन्स्टंट आहे ते बाहेर ठेवू शकता आणि डीव्हीचा इंटिग्रेशन समोर सॉल्व करून लिमिट पुट करून V2 मायनस V1 येते आणि हे एक्सपान्शन असल्यामुळं हे वर्क डन काय राहते पॉझिटिव्ह राहते ग्रेटर दॅन 0. आणि ग्राफचा जर विचार केला हे एक कर्व नाही, हे काय एक स्ट्रेट लाईन आहे आणि हे लाईन कोणाला पॅरलल आहे? प्रेशर ऍक्सिसला पॅरलल आहे का? नाही, व्हॉल्यूम ऍक्सिसला पॅरलल आहे. हिअर पीव्ही डायग्राम किंवा ग्राफ पीव्ही कर्व म्हणतो मी. पीव्ही कर्व is parallel to volume axis is parallel to volume axis आणि इनफॅक्ट वर्क डन पॉझिटिव्ह राहते ते इथं तर लिहिल्यात आपण वर्क डन इज पॉझिटिव्ह.